नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। आता आपण ज्या 6 उमेदवारांविषयी बोलणार आहे त्या 6 उमेदवारांची नावे मी तुम्हाला हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे सांगतो। पण ते का जिंकणार आहेत, कशासाठी जिंकणार आहेत किंवा ते जिंकणारच आहेत का 100%, या सगळ्या गोष्टींविषयी मी 100% तुम्हाला हमी देऊ शकत नाही। पण सगळ्यात जास्त शक्यता आहे की ही 6 जण लोक निवडून येतील। अशा अनेक निवडून येणार आहेत, पण मला त्यांच्यावरती एवढं मी तुम्हाला शक्यता देऊ शकत नाही जेवढी या 6 जणांवरती देऊ शकतो आणि सांगू शकतो की हे 6 जण जे आहेत, म्हणजे आताशा आहेत 20-25 जण आहेत जे चांगल्या फरकाने चांगल्याने निवडून येतील। पण मी या 6 जणांनाच पकडलंय। या 6 जणांवरतीच मला असं वाटतं की ही लोक निवडून जास्तीत जास्त शक्यतेने निवडून येऊ शकतात। त्याच्यामुळे 6 जणांविषयी आपण बोलूया। सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं नाव आहे नितीन गडकरी। नितीन गडकरी अनेक जण म्हणतात की त्यानंतर निवडणूक लढण्याची पण गरज नाहीये, त्यांचं काम इतकं चांगलं आहे। आणि नितीन गडकरी हे आपल्या देशाचे मला असं वाटतं रस्ता मंत्री आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी हाताळलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नितीन गडकरींसारखा सुशिक्षित, नितीन गडकरींसारखा आजच्या जगाचा अभ्यास असणारा आणि नितीन गडकरींसारखा विकास करणारा नेता खरोखर भारतामध्ये नाही। म्हणजे मी काय उगाच तुती सुमनं उधळायचे म्हणून त्यांच्यावर उधळत नाहीये। खरोखर या देशामध्ये जर कोणी माणूस आपल्या भाषणांमधून, आपल्या प्रेस कॉन्फरन्समधून, आपल्या प्रत्येक वक्तव्यातून जर काय बोलत असेल तर सगळ्यात जास्त नितीन गडकरी हे विकासाबद्दल बोलतात। तुम्ही बारीक सारीक अभ्यास केला काय गोष्टीचा कधी? तुम्ही अनेक सगळे बाकीचे नेते घ्या, पण नितीन गडकरी हे नेहमी विकासावरती, एखाद्या रस्त्यावरती, एखाद्या नवीन टेक्नॉलॉजीवरती, एखाद्या कुठल्या तरी फ्युएलवरती, एखाद्या कुठल्या तरी एनर्जीवरती नेहमी त्यांचं हेच भाष्य असतं। आणि ही सगळी गोष्ट मला असं वाटतं त्यांना, तरुणांमध्ये, त्यांना आजच्या नवीन जगातली जी सगळी पिढी नवीन जगाला जोडलेली आहे, या सगळ्या गोष्टींची नितीन गडकरींना नेहमी तोलमोल करत असते किंवा नेहमी पाहत असते की नितीन गडकरी या सगळ्यांच्या जागी फिट बसतायत। त्याच्यामुळं नितीन गडकरी, मी या 6 मधल्या या पहिल्या नावाला सांगू शकतो की नितीन गडकरी हे नागपूरच्या त्या सगळ्या त्यांच्या लोकसभा क्षेत्रातून 100% निवडून येणार म्हणजे येणार। कारण त्यांना पडलेली मतं ही कुठला पैसा देऊन आणि कुठली गोष्ट करून नाही, त्यांना पडलेली मतं ही त्यांच्या कामावरती, त्यांच्या एकंदरीत सगळ्या त्यांनी जो काही विकास केला या देशामध्ये त्या विकासावरती त्यांना मतदान होईल। त्याच्यामुळे नितीन गडकरी हे पहिलं नाव आहे जे खरोखर निवडून येईल। दुसरं नाव आहे ते म्हणजे कोल्हापूरचे शाहू महाराज। आता अनेक जण प्रश्न विचारत असेल की कोल्हापूरचे शाहू महाराज कसे काय निवडून येऊ शकतात किंवा काय असं तुम्हाला वाटलं की कोल्हापूरचे शाहू महाराज निवडून येतील? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाहू छत्रपती हे छत्रपती घराण्यातले आहेत। त्याच्यामुळं कोल्हापूरचा जो ग्रामीण भाग आहे, जो कोल्हापूरचं जे राजकारण आहे ते नेहमी गादीला मान देईल। कारण छत्रपती म्हटल्यानंतर लोक पक्षाचा विचार न करता छत्रपती घराण्याचा विचार करतात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसनं त्यांना तिथून दिलेली उमेदवारी, तिथल्या शेतकऱ्यांची मतं त्यांना पडतील। मी तुम्हाला सांगतो, भले जरी तिथला जरी काही शेतकऱ्यांचा टक्का जरी भाजपकडे असला तरी बहुतांश कोल्हापूरच्या खालचा जो भाग आहे, कोल्हापूरचा जो आपल्या कर्नाटक बॉर्डरला येतो, या सिकडच्या लोकांची मतं ही जास्त करून काँग्रेसलाच पडतील। कारण तिथले पहिल्यापासूनची काँग्रेसी विचारांची लोक तिथं फार मोठ्या प्रमाणात आहेत। दुसरं म्हणजे मुसलमानांची मतं, काँग्रेस असल्यामुळे मुस्लिमांची सर्व त्या लोकसभा मतदारसंघातलं सर्व मुस्लिम हे त्यांना मतदान करेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो राहिला या सगळ्या गोष्टीच्या बाजूला तो म्हणजे छत्रपतींवरती निष्ठा म्हणून, गादीवरती निष्ठा म्हणून मतदान करणारा माणूस तिथं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाहू छत्रपती हे राजकारणात आतापर्यंत कधी नव्हतेच किंवा असे उघडपणे आपण एवढ्या मोठ्या याच्यावरती कधी पाहिले नाहीत। त्यांचे पुत्र जे असतील छत्रपती संभाजी महाराज, पण हे व्यक्तिमत्व पहिल्यांदा येत असल्यामुळं आणि त्यांचं एक चांगलं वलय असल्यामुळे कोल्हापुरामध्ये या सगळ्या गोष्टींना लोक पसंती दाखवतील आणि शाहू छत्रपती कोल्हापूरमधून निवडून येण्याची दाट शक्यता आहे आणि ते कदाचित निवडून देखील येतील। तिसरे उमेदवार आहेत तुमचे आमचे कुठले नाही आहेत, तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे। आता अनेक जण त्यांच्यावरही प्रश्न उभे करतील की ते यावेळेला पडतील, उद्धव ठाकरेंचे ते कोण दरेकर आहेत त्या निवडून येतील। पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी त्याच मतदारसंघामध्ये राहतो आणि त्याच्यामुळे मला तिथलं माहिती आहे की नक्की श्रीकांत शिंदेंचं काम काय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीकांत शिंदे काय तिथले पहिले खासदार नाही आहेत, ते 2 टर्म झालं खासदार आहेत। 10 वर्ष त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये काढलेले आहेत खासदार म्हणून। आणि सगळ्यात महत्त्वाची एक सुशिक्षित माणूस आहे, शिक्षण चांगलं असलेला, आजच्या तरुण पिढीशी, आजच्या जगाशी चांगला कनेक्ट असलेला तो माणूस आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ मुंब्रा जर सोडला तर मुंब्राचा पण अर्धा भाग काही असेल, तुम्हाला काय त्याचं एवढं ज्ञान नाहीये, तो ठाण्यात येतो की कल्याण लोकसभेमध्ये येतो, पण त्यांच्या मतदारसंघामध्ये जेवढी ही लोक आहेत ती सगळी हिंदू बहुल भाग आहे, तो हिंदू असल्यामुळं आणि त्या क्षेत्रामध्ये पहिल्या
पहिल्यापासून हिंदू, कारण ते शिवसेनेचे होते, शिवसेना ही पहिले हिंदू लोक त्यांना जास्त करून सपोर्ट करायचे. आज जरी ते बीजेपी मध्ये आले असले तरी उलट बीजेपीची जी हिंदूंची ताकद होती ती ताकद देखील त्यांना मिळाली. जे जुने शिवसैनिक होते, जे त्यांचे पहिल्यापासूनचे मतदार होते, ते सगळे मतदार भारतीय जनता पार्टीचे मतदार आता त्यांना मनसे येऊन मिळाले. मनसेचा तिथला फॅक्टर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथली म्हणजे मनसेचा तिथं बऱ्यापैकी जम आहे. मनसेचे मतदार तिथले बऱ्यापैकी आहेत, कारण तिथला मनसेचा जो एकमेव आमदार आहे राजू पाटील, ते देखील त्यांच्याच मतदारसंघातून येतात. त्याच्यामुळे संपूर्ण राजू पाटलांचं मतदान हे तिथं फिरणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी केलेला त्या भागातील विकास. म्हणजे आपण अनेक जण तिथं राहत जरी नसलो तरी अनेकांना माहिती आहे की त्यांनी जे रस्त्यांची कामं केली आहेत, जी पुलांची कामं केली आहेत, किंवा रेल्वे सेक्टरच्या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या आणल्या, या सगळ्या गोष्टी पाहता श्रीकांत शिंदेची सीट देखील येण्याची फार दाट शक्यता, आणि ते येतील ही देखील मला तरी वैयक्तिक वाटते. म्हणजे माझ्या एकंदरीत अभ्यासानुसार तिसरी सीट ही श्रीकांत शिंदेची कन्फर्म येईल, नक्की येईल, आणि चांगल्या फरकानं ते विजयी होतील. चौथा उमेदवार हा पुणे लोकसभेचा उमेदवार आहे. आता पुणे लोकसभेमध्ये तुम्हाला सगळ्यांना ऐकायला उत्सुकता असेल की नक्की कोण, तात्या की धंगेकर की मुरलीधर मोहोळ. पण पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ हे बाजी मारू शकतात. आता का ते थोडंसं मी तुम्हाला सांगतो. मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर होते. महापौर असताना त्यांनी बऱ्यापैकी पुणे चांगलं पिंजून काढलंय. पुण्यामधले अनेक कामं त्यांनी केलेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महापौरपदी असताना त्यांनी जी लोकांशी अटॅचमेंट ठेवली किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो त्यांनी धडाका लावला, त्या धडाक्याचा त्यांना चांगला फायदा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे पुणा हा भाजपचा बालेकिल्ला असं समजलं जातं, आणि पुण्यामध्ये जो सगळा पुण्यातला मुख्य सुशिक्षित वर्ग आहे तो भाजपवासी आहे, तो भाजपाला मतदान करणार आहे. तिथले आमदार, तिथले नगरसेवक, पूर्वीचे खासदार हे सगळे भाजपमय असल्यामुळं भाजपाची चांगली ताकद तिथं निर्माण झाली, आणि ती ताकद, त्या ताकदीचा फायदा सरळ मोहोळांना होईल. दुसरी गोष्ट म्हणजे मनसेनं पाठिंबा दिल्यामुळं पुण्यातील देखील मनसे, पुण्यामध्ये देखील भले वसंत तात्या जरी सोडून गेले असले तरी वसंत तात्या एकटे गेलेत, संपूर्ण मनसे गेली नाहीये. राज ठाकरेंना पुण्यामध्ये देखील मानणारा एक वर्ग चांगला आहे, आणि तो देखील त्यांना तिथं पाठिंबा देताना आपल्याला दिसतोय. दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये हिंदू संघटना फार आहेत, मोठ्या आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये सगळे गोरक्षक आणि त्यांच्या मोठ्या संघटना देखील तिथं चांगल्या प्रकारे काम करतात. त्याच्यामुळे ही सगळी लोकांची मतं ही थेट नरेंद्र मोदींना जाणार आहेत, भारतीय जनता पार्टीला जाणार आहेत, आणि त्याचा थेट फायदा मुरलीधर मोहोळांना होणार आहे. आता इकडं काँग्रेसमध्ये रवींद्र धंगेकर आहेत. त्या रवींद्र धंगेकरांची मतं खाण्यासाठी तात्या इकडे आहेत, ती त्यांची मतं खातील, आणि त्या दोघांमध्ये चुरस लागून ती सगळी मतं विभागली जातील, आणि याचा थेट फायदा मुरलीधर मोहोळांना होईल. त्यामुळे चौथे उमेदवार हे मुरलीधर मोहोळ आहेत, जे मला असं वाटतं, म्हणजे माझ्याकडे दाट शक्यता आहे की ते पुण्यातून निवडून येतील, आणि तिथं महायुतीचा हा उमेदवार आपल्याला निवडून येताना दिसेल. पाचवा उमेदवार आहे, आता अनेकांना ऐकण्याची उत्सुकता असेल, पण पाचवा उमेदवार हे उद्धव ठाकरेंच्या गटाचे. पाचवा उमेदवार आहे धाराशिव लोकसभेचे ओमराजे निंबाळकर. आता ओमराजे निंबाळकरच का, कारण त्यांची हवा आहे तिथं. मी तिथं एकदा गेलो होतो मागेच, दीड दोन महिन्यापूर्वी. धाराशिवमध्ये गेल्यानंतर तिथं जेव्हा त्यांचं जे वातावरण पाहिल्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांसाठी किंवा त्यांच्या मतदारसंघातल्या स्थानिक लोकांसाठी ते जेव्हा तिथं खासदार होते तेव्हा त्यांनी तिथं उत्तम प्रकारे कामं केलेली आहेत. उत्तम प्रकारे कामं करण्यापेक्षा लोकांच्या अडीअडचणीला ते धावून गेलेले आहेत. लोकांसाठी, किंवा असतं नाही की बाबा हा एक उमेदवार आहे, त्यानं माझ्या मनात घर केलंय, कारण मला इनडायरेक्टली काहीतरी त्याच्याकडून फायदा झालाय, अशा पद्धतीनं त्यांच्याशी जोडलेली सगळी लोक, आणि ओमराजे निंबाळकर या वैयक्तिक व्यक्तिमत्वाशी जोडलेली लोक त्या लोकसभेमध्ये फार आहेत. त्याच्यामुळं मत कोणाला जातंय, महायुतीला जातंय की महाविकास आघाडीला जातंय, याच्यापेक्षा आम्ही मत हे ओमराजे निंबाळकरांना देतोय, अशा सगळ्या निश्चयाची ती सगळी लोक त्यांना मतदान करणार आहेत, आणि त्याचा सगळा फायदा ओमराजेंना होणार आहे. त्याच्यामुळे पाचवे उमेदवार ओमराजे हे तिथून दाट शक्यतेने निवडून येणार आहेत किंवा येतील, असा एक माझा निर्धार आहे. मी जेवढा तिथं अभ्यास केला त्या मतदारसंघामधला, त्या सगळ्या अभ्यासावरून मला असं वाटतंय की ओमराजे निंबाळकर हे थोडे ताकदीचे उमेदवार आहेत, आणि ताकदीपेक्षाही त्यांनी जोडलेली जी वैयक्तिक माणसं आहेत ती माणसं त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात आहेत, आणि ते सगळं माणसांचं जे सगळी ताकद आहे त्यांचं मतामध्ये परिवर्तन होईल, आणि ओमराजे निंबाळकर हे तिथून निवडून येतील याची दाट शक्यता आहे. आता शेवटचा आणि महत्त्वाचा उमेदवार तो म्हणजे साताऱ्याचा उमेदवार. आता साताऱ्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब 40 वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता घेऊन बसलेत, अनेकांना त्यांनी शह दिला, पण इकडे महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यावेळेला
निवडून येण्याची दाट शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे यावेळेला साताऱ्यामध्ये महायुतीची ताकद वाढली। आता कशी ती तुम्हाला सांगतो मी। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक सातारा लोकसभेतले सगळे म्हणण्यापेक्षा 5 ते 6 आमदार हे महायुतीकडे आहेत। मग ते वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा असोत, इकडे शिवेंद्रराजे असोत, शंभूराज देसाई असोत, ते जयकुमार गोरे असोत, सगळे ही जी सगळी लोक आहेत, हे जे स्थानिक आमदार आहेत, हे सगळे महायुतीत असल्यामुळं त्याचा सगळ्यात मोठा फायदा उदयनराजेंना होणार आहे। आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातून येतात। सातारा महाबळेश्वर त्यांचं दरे हे गाव आहे, तर तिथं ते स्थानिक असल्यामुळं, ते भूमिपुत्र असल्यामुळं त्यांचं एक जे वैयक्तिक जे सगळं मानणारा त्यांचा जो वर्ग आहे, तो सगळ्यात मोठा वर्ग सरळ थेट उदयनराजेंकडे फिरताना दिसतोय, उदयनराजेंना पसंती देताना दिसतोय। आणि समोर जे शशिकांत शिंदे आहेत, ते भले शशिकांत शिंदे तिथले स्थानिक आहेत, तरीही यावेळेला मात्र शरद पवारांचं थोडंसं तिथले ताकद हलताना दिसते। कारण महायुतीची ही सगळी लोक एक आल्यामुळं या सगळ्या लोकांची मोठी ताकद उदयनराजेंच्या मतामध्ये परिवर्तित होईल आणि त्यामुळे थेट फायदा उदयनराजेंना होईल आणि उदयनराजे साताऱ्यातून निवडून येतील अशी दाट शक्यता आहे। भले जरी शशिकांत शिंदे तिकडे काट्याची टक्कर त्यांना नक्की देतील, कारण त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मराठा समाजाला दिलेला शशिकांत शिंदेंनी पाठिंबा। त्याच्यामुळे सातारा जिल्ह्यातला बहुतांश मराठा समाज हा शशिकांत शिंदेंसोबत जाणं पसंत करेल आणि अर्धा मराठा समाज हा छत्रपतींच्या गादीशी निष्ठ आहे म्हणून त्या उमेदवाराचं बटन दाबेल अशी एक शक्यता तिथे वर्तवली जाते। पण माझं वैयक्तिक मत आहे की उदयनराजे हे दाट शक्यतेने साताऱ्याच्या लोकसभेतून महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून येतील एवढी दाट शक्यता। हे 6 उमेदवार आहेत, हे 6 उमेदवार माझ्या मते 99% निवडून येण्याच्या शक्यतेमध्ये आहेत। आता 4 जूनला रिझल्ट आहे, काय होणार आहे, खालीवर सगळ्या गोष्टी होऊ शकतात, पण माझी ही जास्त दाट शक्यता आहे। ज्या प्रकारचा सगळा अभ्यास केल्यानंतर, लोकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर आणि सगळ्या गोष्टीच्या राजकारणातल्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर मी या 6 जागा जाणून बुजून निवडून काढल्या। आता एक महत्त्वाची जागा आहे, ती एक आपण डिस्कस करूया, ती म्हणजे बारामतीची जागा। आता अजित पवारांच्या पत्नी आणि इकडे शरद पवारांच्या मुलगी हे पवार घराण्यातच ते सगळे चुरस सिकळत लागले आहे। पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे तिथे शरद पवारांच्या आपल्या सुप्रिया सुळेंना थोडंसं धक्का देणं अवघड जाईल, कारण भावनिकतेचं मतदान हे शरद पवारांच्या पारड्यात जास्त होताना दिसते। पण त्याचबरोबर दादांसाठी, अजितदादांसाठी तेवढंच मतदान होईल। त्याच्यामुळे या जागेबद्दल आत्ता तुर्तास सांगणं कठीण आहे। दोन्ही 50-50 ठिकाणी आहेत, पण थोडंसं पारडं अगदी किंचितसं सुप्रिया सुळेंच्या बाजूने झुकताना आपल्याला दिसतंय। अशी ती बारामतीची सगळी जागा आहे। तुम्हाला काय वाटतं, अजून कुठला उमेदवार आहे जो एखादी निवडून येऊ शकतो? अशा अनेक उमेदवार आहेत, पण मला जेवढं माहिती होतं, मी जेवढ्या जागांचा अभ्यास केला होता, तेवढ्याच जागा मी तुमच्या पुढे मांडलेल्या आहेत। या 6 उमेदवारांचं मला असं वाटतंय येणं शक्यतेचं दाट शक्यतेचं आहे। तुम्हाला अजून कोण वाटतंय आवर्जून कमेंटमध्ये कळवा। आणि 4 जूनला जो आपला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3ऱ्या टर्मचा जो निकाल आहे, तो निकाल पाहण्यामध्ये मी देखील उत्सुक आहे, तुम्ही देखील आहात। काय वाटतं तुम्हाला 48 जागांपैकी कोणाला किती जागा मिळतील, महाविकास आघाडीला किती, महायुतीला? सगळं कमेंटमध्ये सांगा। भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद।